नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी 17वा आणि 18वा हप्ता आला नसेल म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला आला नसेल किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला आला नाही, तर तुम्ही पात्रता आहात का अपात्रता आहात, यामध्ये तुम्हाला हप्ता आला नाही यामागचे काय कारण असू शकते, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती बघूयात। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ तुम्हाला एकदम उपयुक्त वाटणार आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूयात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या लाडक्या बहीण योजनेमध्ये बऱ्याच काही महिलांना हा 17वा म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही आणि त्यानंतर 13, 14, 15 या तारखेला हा डिसेंबर महिन्याचा हप्ता पण बऱ्याच काही लाडक्या बहिणींना मिळालेला आहे, पण तोही हप्ता ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना मिळाला नाही। तर त्यामागचे कारण काय असू शकते, त्यामागचे जे महत्त्वाचे कारण असेल, एक तर तुम्ही अपात्रता असाल किंवा तुमचं बँक सेटिंग चेक करा। बँक सेटिंग असेल तर तुम्ही आधार कार्डला मोबाईल नंबर हे करा। त्यानंतर तुम्ही बँकेला लिंक आहे का, पुरा आधार कार्डमध्ये तुम्ही चेंजेस केले आहे का, हे पण तुम्ही पूर्ण चेक करा। केवायसी करताना तुम्ही काही चुका केल्या असतील, केवायसी करताना पहिल्यांदा आपण जे होय ऑप्शन होतं होय ऑप्शन केले, त्यानंतर नाही ऑप्शन केले आणि बऱ्याच काही लाडक्या बहिणींना यामध्ये एडिट ऑप्शन केलेलं आहे। म्हणजे पहिल्यांदा जे केवायसी केले आहे या केवायसी मध्ये काय झाले की ऑप्शन जे डिसेंबर महिन्याच्या 14 तारखेला जे ऑप्शन आलं होतं की वडील पती हयात असेल किंवा मृत्युमुखी असेल, घटस्फोटी असेल, त्या महिलांसाठी ऑप्शन देण्यात आलं होतं। त्यामध्ये काय झाले, पुन्हा एकदा आपण केवायसी करताना केवायसी केली, OTP मागितला, OTP मागून आपण अधुरी माहिती सोडली असेल, हे पण एक तुम्हाला महत्त्वाची चुका तुमच्या असू शकतात। या मागचं जे महत्त्वाचं कारण आहे आपण समजून घ्या, किंवा तुमच्याकडं आयतकार असतील किंवा 2.5 लाखाच्या पुढे उत्पादन असेल, असं कुठले तरी एक हे असेल किंवा 4 चाकी गाडी तुमच्याकडं असेल, अशा कोणते तरी अपात्रता असण्याची तुमची एक महत्त्वाचं कारण असू शकतं। पण आता ज्या लाडक्या बहिणींचं असं वाटत असेल की आमच्याकडे तर असं कुठलंही नाही, उत्पादन पण कमी आहे, तर आम्हालाही तरी पैसे आले नाहीत, त्यासाठी तुम्ही तुमचं बँकेचं जे ॲक्टिव्ह आहे बँकेमध्ये जाऊन केवायसी चेक करा। कारण नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, यामध्ये आपल्याला केवायसी मागितली जात आहेत। बऱ्याच काही लाडक्या बहिणींना पोस्ट ऑफिस असेल, स्टेट बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, यामध्ये केवायसीसाठी फोन येतात, तर आपण केवायसी न केल्यामुळेही तुम्हाला पैसे येऊ शकत नाहीत। तर यामागचे काय महत्त्वाचं कारण आहेत आणि सरकारकडे आपल्याला हेच एक महत्त्वाचं कारण आहे की केवायसीसाठी पुन्हा एकदा ऑप्शन द्यावं। पण हे ऑप्शन का, कारण ज्या महिलांचे घटस्फोटच झाला नाही किंवा ज्या महिलांनी चुकी केली, ज्या पात्रता असूनही त्यांनी चुकीची माहिती भरली, तर या अनुषंगाने सरकारकडे पुन्हा एकदा विनंती करण्यात येईल की केवायसीचं ऑप्शन पुन्हा एकदा चालू करावे आणि चालू करून हे ऑप्शन दुरुस्ती करण्याचं संधी ह्या महिलांना द्यावे आणि या महिलांना एक संधी मिळाल्यानंतर ह्या महिला अपात्रता नसूनही ह्या पात्रता असूनही अपात्रता ठरल्या जात आहेत। यामागचं आपल्याला काय आहे, यामागचे आपले कुठला प्रश्न असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की लिहा। अशाच अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।